नमस्कार. आज आपण सर आयझॅक न्यूटन यांच्या विश्वात एक सफर करणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक लेख आहे आणि त्याचं शीर्षकच खूप काही सांगून जातं. गणित हे विश्वाचा कणा आहे. हो, अगदी समर्पक शीर्षक आहे. तर या लेखाच्या आधारे न्यूटनने फक्त काही शोध लावले नाहीत, तर त्याने जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच कसा बदलला हे आपण समजून घेणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात एका आश्चर्यकारक गोष्टीनं करूया. कोणती गोष्ट? ज्या माणसाने विश्वाचे नियम जगासमोर मांडले त्याचा जन्म इतक्या अशक्त अवस्थेत झाला होता की तो काही ताससुद्धा जगणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं. हो. इतकंच नाही तर त्याच्या जन्माच्या 3 महिने आधीच त्याचे वडील वारले होते. ही गोष्ट न्यूटनच्या प्रतिमेला एका वेगळ्याच पातळीवर नेते. म्हणजे आपण त्याला एक महान वैज्ञानिक म्हणून पाहतो, पण त्याचं आयुष्य किती खडतर परिस्थितीत सुरू झालं होतं हे यातून दिसतं. हो. 4 जानेवारी 1643 रोजी त्याचा जन्म झाला. विचार करा, एका अकाली जन्मलेल्या वडिलांशिवायच्या मुलाचा विश्वातील महान विचारवंतांपैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे. लेखात त्याच्या नावापुढे एक भली मोठी यादी आहे. गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ. आणि एवढंच नाही. हो, त्यात किम्यागार, धर्मशास्त्रज्ञ आणि लेखकसुद्धा आहे. आणि त्याला त्या काळात नैसर्गिक तत्वज्ञ म्हणजे नॅचरल फिलॉसॉफर म्हणून ओळखलं जायचं. बरोबर. हा शब्द आजच्या सायंटिस्ट या शब्दापेक्षा खूपच मोठा आणि व्यापक वाटतो. याचा अर्थ काय? तेव्हा विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म हे वेगवेगळे मानले जात नव्हते का? अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. 17व्या शतकात ज्ञान हे आजच्यासारखं वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेले नव्हतं. अच्छा. त्यांच्यासाठी भौतिक जगाचा अभ्यास करणं म्हणजे देवाच्या निर्मितीला समजून घेणं होतं. त्यामुळे विश्वाचे नियम शोधणं आणि बायबलचा अभ्यास करणं या दोन्ही गोष्टी न्यूटनसाठी एकाच मोठ्या शोधाचा भाग होत्या. म्हणजे नैसर्गिक तत्वज्ञ म्हणजे निसर्गाच्या रहस्यांचा अभ्यास करणारा विचारवंत. अगदी. म्हणूनच तो 1703 पासून मृत्यूपर्यंत द रॉयल सोसायटी ऑफ सायन्सेसचा अध्यक्ष होता. यावरून विज्ञान जगतात त्याचा किती मोठा दबदबा होता हे स्पष्ट दिसतं. त्याच्या याच जिज्ञासेतून एका अशा पुस्तकाचा जन्म झाला ज्याने विज्ञानाचा इतिहासच बदलला. लेखात उल्लेख आहे फिलॉसॉफियल नॅचरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅथमॅटिक्स. नाव खूपच मोठं आहे. हो, पण आपण सगळे त्याला प्रिन्सिपिया नावानेच ओळखतो. हे पुस्तक इतकं खास का मानलं जातं? कारण प्रिन्सिपियाने विज्ञानाला एका अनिश्चित वर्णनात्मक अवस्थेतून बाहेर काढलं आणि त्याला एका निश्चित गणितीय चौकटीत बसवलं. अच्छा. याला आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. त्याने यातच गतीचे ते 3 प्रसिद्ध नियम मांडले जे आजही आपण शाळेत शिकतो. हो. या पुस्तकाने अभिजात यंत्रशास्त्राचा म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्सचा पाया घातला. सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तू कशा हलतात, त्या एकमेकांवर कसा परिणाम करतात याचे एक संपूर्ण गणितीय स्पष्टीकरण त्याने जगाला दिलं. म्हणजे हे नियम फक्त पुस्तकात लिहिलेले सिद्धांत नाहीत, तर त्यांचा प्रत्यक्ष जगातही वापर होतो. लेखात एक वाक्य आहे की हे नियम म्हणजे यांत्रिकी अभियांत्रिकीचा आधार आहेत. हो ना. याचा व्यवहारात काय अर्थ होतो? तेच. याचा अर्थ खूप मोठा आहे. पूल बांधण्यापासून ते गाड्यांची इंजिनं डिझाईन करण्यापर्यंत, अगदी रॉकेट अवकाशात पाठवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत न्यूटनचे नियम वापरले जातात. बापरे. त्याने आपल्याला एक असं टूलकिट दिलं ज्यामुळे आपण वस्तूंच्या हालचालींचं अचूक भाकीत करू शकतो आणि त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. पण या नियमांचा खरा चमत्कार तर पुढे आहे. तो म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. सफरचंदाची ती प्रसिद्ध गोष्ट. हो. पण ती गोष्ट खरी असो वा नसो, त्यामागचा विचार क्रांतिकारक होता. न्यूटनच्या आधी जग 2 भागांत विभागलेलं होतं. 2 भागांत? हो. एक म्हणजे पृथ्वीवरचं जग जिथे वस्तू खाली पडतात आणि दुसरं म्हणजे आकाशातलं जग जिथे ग्रह तारे फिरत राहतात. असं मानलं जायचं की या दोन्ही जगांचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. स्वर्गातले नियम वेगळे, पृथ्वीवरचे वेगळे. अच्छा. न्यूटनने हा विचार मोडून काढला. त्याने सांगितलं की जी शक्ती सफरचंदाला झाडावरून खाली खेचते, अगदी तीच शक्ती चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरायला लावते आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लावते. 1 मिनिट, इथे थांबायलाच हवं. म्हणजे स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच कायदा चालतो हे त्याने पहिल्यांदा सांगितलं? बरोबर. हा विचारच त्या काळातल्या लोकांसाठी किती मोठा धक्का असेल. त्याने संपूर्ण विश्वाला एकाच नियमाने, एकाच गणितीय सूत्राने बांधून टाकलं. अगदी. त्याने युनिव्हर्सल लॉ ही संकल्पना दिली. हे खऱ्या अर्थाने विश्वाचं एकीकरण होतं. हा केवळ एक वैज्ञानिक शोध नव्हता, तर तो एक तात्विक आणि वैचारिक भूकंप होता.
आणि यामुळेच विश्वाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन कायमचा बदलला. हो. आणि इथेच मला वाटतं लेखाचं शीर्षक गणित हे विश्वाचा कणा आहे हे अगदी योग्य वाटू लागतं. त्याने हे सगळं सिद्ध कसं केलं? इथे गणिताची नेमकी भूमिका काय होती? प्राध्यापक जगताप यांनी लेखात म्हटलं आहे की भौतिकशास्त्रज्ञ आजही मानतात की गणित ही निसर्गाची भाषा आहे. न्यूटनने ही भाषा वापरून निसर्गाशी संवाद साधला. संवाद साधला. छान कल्पना आहे. त्याच्या आधीचे वैज्ञानिक निरीक्षणं करत होते, प्रयोग करत होते. पण त्या निरीक्षणांमागचं का आणि कसं हे गणिती भाषेत मांडण्याचं काम न्यूटनने केलं. त्याने फक्त नियम सांगितले नाहीत, तर ते गणित वापरून सिद्ध केले. आणि इथेच कॅल्क्युलसचा जन्म झाला, बरोबर? असं समजूया की साधं गणित म्हणजे एका फोटोसारखं आहे. फोटोसारखं. हो, ते एका क्षणी वस्तू कुठे आहे, किती मोठी आहे हे सांगू शकतं. पण कॅल्क्युलस ते एका व्हिडिओसारखं आहे. ते सतत बदलणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतं. अच्छा, म्हणजे गतिशील गोष्टींचा. बरोबर. जसं की खाली पडणाऱ्या सफरचंदाचा वेग प्रत्येक क्षणाला कसा बदलतो, किंवा सूर्याभोवती फिरताना ग्रहाची गती कधी कमी होते आणि कधी जास्त होते याचा अचूक अभ्यास करण्यासाठी एका नवीन गणिती भाषेची गरज होती. आणि न्यूटनने ती भाषा, ते साधन स्वतः तयार केलं. हो, त्याने फक्त भौतिकशास्त्राचा प्रश्न सोडवला नाही, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी लागणारं गणितच शोधून काढलं. म्हणजे केप्लरने जे निरीक्षण करून सांगितलं होतं की ग्रह लंबवृत्ताकार कक्षेत फिरतात, त्याला गणिती पुरावा न्यूटनने दिला. अगदी अचूक. केप्लरने काय होतंय हे पाहिलं, पण न्यूटनने ते तसं का होतंय हे कॅल्क्युलस वापरून दाखवून दिलं. बरोबर. केप्लरने अनेक वर्षांच्या निरीक्षणातून ग्रहांच्या गतीचे नियम मांडले होते. पण ते नियम का बरोबर आहेत याचं स्पष्टीकरण त्याच्याकडे नव्हतं. न्यूटनने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने आणि कॅल्क्युलसच्या मदतीने हे सिद्ध केलं की ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेतच फिरू शकतात, दुसऱ्या कोणत्याही नाही. हा त्याच्या सिद्धांताचा सर्वात मोठा पुरावा होता. आणि त्याने हजारो वर्षांपासूनचे कोड सोडवलं होतं. समुद्राला येणारी भरती ओहोट. हो, याबद्दलही लेखात उल्लेख आहे. चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे होतं, हे त्याने गणिती पद्धतीने सिद्ध केलं. बरोबर. म्हणजे जे समुद्राच्या लाटांपासून ते आकाशातील ग्रहांपर्यंत सगळ्याला एकाच नियमात बांधणारं गणित त्याने मांडलं. आणि यातूनच गणिताची ताकद दिसून येते. ते केवळ आकडेमोड नाही, तर निसर्गाची रहस्य उलगडण्याचे एक शक्तिशाली साधन आहे हे त्याने जगाला दाखवून दिलं. विश्वाचे मोठे नियम तर त्याने सांगितलेच, होय. पण प्राध्यापक जगताप यांच्या लेखात असं दिसतं की तो प्रकाशासारख्या लहान वाटणाऱ्या गोष्टींमध्येही तितकाच रमला होता. हो, ऑप्टिक्स. त्याच्या ऑप्टिक्समधल्या कामाबद्दल काय सांगता येईल? इथेही त्याने एक मोठी क्रांती घडवली. त्याच्या आधी साधारणपणे असं मानलं जायचं की पांढरा प्रकाश हा शुद्ध मूळ असतो. हो, बेसिक. आणि जेव्हा तो प्रिझममधून जातो तेव्हा प्रिझम त्या प्रकाशात रंग टाकतो किंवा त्याला खराब करतो. जसं आपण एका पांढऱ्या कपड्यावर रंग टाकतो तसं काहीतरी. पण न्यूटनने हे पूर्णपणे उलटं सिद्ध केलं. हो, त्याने प्रयोगाती दाखवून दिलं की पांढरा प्रकाश हा शुद्ध नाही, तर तोच 7 रंगांचं मिश्रण आहे. अच्छा. प्रिझम काही नवीन तयार करत नाही, तो फक्त त्या लपलेल्या रंगांना वेगळं करतो, जसं आपण धान्यातून खडे वेगळे करतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक अप्रतिम प्रयोग केला असं म्हणतात. हो, त्याने एका प्रिझमने पांढऱ्या प्रकाशाचे 7 रंग वेगळे केले आणि मग लगेच दुसरा प्रिझम उलटा ठेवून ते 7ही रंग पुन्हा एकत्र करून पांढरा प्रकाश तयार करून दाखवला. कमाल आहे. यानंतर वादाला जागाच उरली नाही. अजिबात नाही. आणि या कामातूनच त्याने एक व्यावहारिक उपकरणही बनवलं, परावर्तित दुर्बीण. त्या काळातल्या दुर्बिणींपेक्षा ती वेगळी कशी होती? त्या काळातल्या दुर्बिणींमध्ये भिंगांचा म्हणजे लेन्सेसचा वापर व्हायचा. पण भिंगांमधून प्रकाश जाताना तो थोडा विखुरला जायचा आणि प्रतिमेच्या कडेला एक रंगीत वलय दिसायचं. त्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसत नसे. बरोबर. या समस्येवर उपाय म्हणून न्यूटनने भिंगांऐवजी आरशांचा म्हणजे मिरर्सचा वापर केला. आरसे प्रकाशाचं परावर्तन करतात, त्यामुळे रंग विखुरण्याचा प्रश्नच नव्हता. आणि आज आपण ज्या मोठ्या खगोलशास्त्रीय वेधशाळांमध्ये महाकाय दुर्बिणी पाहतो, त्या याच परावर्तित दुर्बिणीच्या तत्वावर काम करतात. लेखात त्याची तुलना थेट आईन्स्टाईनशी केली आहे. ही तुलना योग्य वाटते का? दोघांच्या कामात काही साम्य होतं? ही तुलना अगदी योग्य आहे. जसं 20व्या शतकात आईन्स्टाईनने सापेक्षता सिद्धांताद्वारे आपल्याला अवकाश आणि काळ यांच्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला, तसंच काम 17व्या शतकात न्यूटनने केलं.
त्याने विश्वाला एक मोठ्या घड्याळासारखं पाहिलं, जे काही निश्चित आणि गणितीय नियमांनुसार चालतं. म्हणजे विश्व हे अनाकलनीय आणि दैवी इच्छेनुसार चालणारं नाहीये. तर ते नियमांनी बांधलेलं आहे आणि ते नियम आपण समजू शकतो. हा विचार हा विज्ञानाच्या इतिहासातील एक प्रचंड मोठा टप्पा होता. आणि त्याचा हा विचार पुढची 200हून अधिक वर्ष विज्ञानावर आणि तत्वज्ञानावर राज्य करत होता. अगदी. लेखात एक छोटासा पण मला खूप इंटरेस्टिंग वाटलेला उल्लेख आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने बायबलमधील भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्यावरही खूप वेळ दिला. हो, हे अनेकांना माहीत नसतं. विज्ञानाच्या शिखरावर बसलेला माणूस अचानक धर्माकडे किंवा गूढवादाकडे का वळाला असेल, हे आजच्या काळात थोडं विचित्र नाही का वाटत? आजच्या दृष्टिकोनातून हे नक्कीच विचित्र वाटू शकतं, कारण आज आपण विज्ञान आणि धर्म यांना दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी मानतो. हो, बरोबर. पण आपण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे न्यूटनसाठी तसं नव्हतं. त्याच्यासाठी विश्वाचे भौतिक नियम शोधणं आणि बायबलमधील दैवी संकेत शोधणं हे दोन्ही एकाच सत्यापर्यंत पोचण्याचे मार्ग होते. अच्छा. त्याला असं वाटत होतं की देवाने 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक म्हणजे निसर्गाचं पुस्तक, जे गणिताच्या भाषेत लिहिलं आहे, आणि दुसरं म्हणजे बायबल. बरोबर. त्याने पहिलं पुस्तक वाचून काढलं होतं, आता तो दुसऱ्या पुस्तकातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होता. यावरून दिसतं की त्याचं मन नेहमीच मोठ्या, अंतिम प्रश्नांमध्ये गुंतलेलं होतं. म्हणजे एका अशक्त, अकाली जन्मलेल्या मुलापासून ते विश्वाचे नियम उलगडणाऱ्या महान विचारवंतापर्यंतचा हा प्रवास. पण या सगळ्यात मला सर्वात जास्त स्पर्शून जाणारी गोष्ट त्याच्या आयुष्याच्या शेवटी घडली. हो, लेखात त्याचे शेवटचे शब्द दिले आहेत, जे खूप काही सांगतात. काय म्हणाला होता तो? तो म्हणाला होता, मला स्वतःकडे पाहताना असं वाटतं की मी समुद्राच्या किनाऱ्यावर खेळणारा एक लहान मुलगा आहे, जो कधीतरी सामान्य शिंपल्यांपेक्षा एखादा जास्त गुळगुळीत दगड किंवा सुंदर शिंपला शोधून स्वतःला रमवतो. पण सत्याचा विशाल महासागर माझ्यासमोर अजूनही अज्ञातच पसरलेला आहे. ज्या माणसाने विश्वाची इतकी रहस्य उलगडली, त्याच्या तोंडी इतकी विनम्रता, हे अविश्वसनीय आहे. हो. याचा अर्थ त्याला जाणीव होती की त्याने जे काही शोधलंय ते अफाट ज्ञानाच्या सागरातील फक्त एक थेंब आहे. आणि हीच गोष्ट एका खऱ्या प्रतिभावंताची ओळख आहे. ज्ञानामुळे अहंकार नाही, तर आपण किती कमी जाणतो याची विनम्र जाणीव होणं. बरोबर. न्यूटनचं महानपण केवळ त्याच्या शोधांमध्ये नाही, तर या दृष्टिकोनातही आहे. त्याने आपल्याला फक्त विश्वाचे नियम दिले नाहीत, तर ज्ञान कसं मिळवावं आणि मिळवलेल्या ज्ञानाकडे कसं पाहावं याचाही एक आदर्श घालून दिलाय. लेखात उल्लेख आहे की न्यूटनने आयुष्याच्या उत्तरार्धात बायबलमधील भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्यावर काम केलं, जे त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. यावरून एक विचार मनात येतो. जेव्हा आपण हे लक्षात घेतो की न्यूटनसारख्या महान वैज्ञानिकाने आपली बौद्धिक ऊर्जा केवळ विश्वाच्या भौतिक नियमांवरच नव्हे, तर त्याच्या आध्यात्मिक किंवा धार्मिक रहस्यांवरही खर्च केली, तेव्हा त्याच्याबद्दलची आपली समज कशी बदलू शकते.